महाराष्ट्रातल्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांबाबत काँग्रेस पक्षात चर्चा तीव्र झाली आहे। विदर्भातल्या अविनाश पांडे आणि नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांची नावं ठळकपणे समोर येत आहे। पक्ष आपला पाठिंबा मजबूत करण्यासाठी विदर्भातून उमेदवार उभे करण्याचा विचार करतात। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीबाबत राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहे। महायुतीला यापैकी 6 जागा जिंकण्याची शक्यता जवळजवळ निश्चित मानली जात आहे, तर एक जागा महाविकास आघाडीला जाणार असल्याचं दिसून येत आहे। या एका जागेसाठी आघाडीमध्ये अनेक वाद आणि बैठका सुरू झाल्या आहे। काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्याचा दाखला देत या जागेवर दावा करत असताना उमेदवारांच्या निवडीलाही वेग आला आहे। बुधवारी मुंबईत एक महत्त्वाची बैठक होणार आहे। काँग्रेसच्या छावणीत अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्ष आपला प्रादेशिक पाठिंबा मजबूत करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाडा भागातील एका प्रमुख नेत्याला उमेदवारी देऊ शकतो। विदर्भातून ज्या नावांची चर्चा होत आहे त्यामध्ये अविनाश पांडे आणि आमदार विकास ठाकरे यांचा समावेश आहे। अविनाश पांडे यांनी यापूर्वी राज्यसभेचे खासदार म्हणून काम केलंय आणि सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस सचिव म्हणून काम करत आहे आणि ते पुन्हा राज्यसभेसाठी आपला दावा सादर करत आहे। दरम्यान विकास ठाकरे हे नागपूर काँग्रेसमधील एक प्रमुख व्यक्ती मानले जातात। ते सध्या आमदार आणि शहर काँग्रेस अध्यक्ष आहे। तरी 2024च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की जर काँग्रेसनं ठाकरे यांना उमेदवारी दिली तर काँग्रेस पक्ष ओबीसी प्रतिनिधित्वाबाबत एक मजबूत संदेश देऊ शकतो। महाविकास आघाडी यावर कसं एकमत करतं आणि काँग्रेस कोणत्या उमेदवाराला मान्यता देते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।